तर नमस्कार मित्रांनो, गेल्या पार्ट मध्ये तर बघितलायच तुम्ही, तिथलं सगळं जोडून आपण निघालेलो. तिथून जोडून येत असताना आम्हाला काय आलेलं, इथे एक मंदिर आहे. आणि जरा पुढे आल्यानंतर यो पोस्टर दिसला बिबटेश भाऊंचा. यो पोस्टर बघितल्यानंतर आम्ही सगळीकडे बघायला लागलो, बिबटेश भाऊ कुठे दिसतात काय. तितक्यात बघूच तेव्हा का मंदिरापर्यंत आलो. तर भावानो, आज आपण अशा ठिकाणी आलतो जिथे एकाच ठिकाणी 108 पिंड आहे. आणि ह्या 108 पिंडीसाठी 48 देवळं एकाच ठिकाणी आहेत. आणि ही मंदिर 700 ते 800 वर्षापूर्वीचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सागरेश्वर या ग्रंथात इथे समुद्र असलेला उल्लेख आहे. तर भावानो, आपल्याला जेवढी माहिती होती तेवढी आपण तुम्हाला सांगितली. हे असं सगळं पाया बिया पडून झाल्यानंतर याला म्हटलं जरा खायला घ्या लागतं. मग काय लगेच भावानं नियोजन लावलं की आणि घेतलं की यायच्या आधी अनेकदा दर्शन घेतलं आणि इथनं निघालो की. तर भावांनो, सागरेश्वरला परत कधी जाऊया हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशीच ठिकाणं कोणाकोणाला माहित आहेत ती कमेंट मध्ये नक्की सांगा. वाळव्यापर्यंत आल्यानंतर भाऊ म्हणला गाडी घे. मग काय गाडी घेतली आणि बिरकीट उठवत आलो की आष्ट्यात. तर भावानं आता आपली जायची वेळ झालती. तर जाता जाता आपल्या भावाला फॉलो तेवढं करून घ्या आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.